हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर प्रथम आपण प्रत्येक युनिट वाईज जे त्याचं वेटेज आहे, मार्कांचं वेटेज ते पाहूयात. तर युनिट नंबर 1 चं वेटेज आहे 10 मार्कांचं. युनिट नंबर 1 हे 10 मार्कांसाठी तुम्हाला एक्झामला असणार आहे. युनिट नंबर 2 आहे 12 मार्कांसाठी. युनिट नंबर 2 आहे 12 मार्कांसाठी. युनिट नंबर 3 आहे बाळांनो 24 मार्कांसाठी. सगळ्यात जास्त वेटेज असलेलं युनिट आहे युनिट नंबर 3, जे की 24 मार्कांसाठी आहे बाळांनो. त्यानंतर युनिट नंबर 4 आहे पुन्हा 12 मार्कांसाठी आणि युनिट नंबर 5 आहे पुन्हा 12 मार्कांसाठी. म्हणजे याचं वेटेज जे आहे युनिट वाईज मार्कांचं वेटेज ते तुमच्या समोर स्क्रीनवर आहे, पटकन लिहून घ्या म्हणजे पुढे जायला. ठीक आहे. आता या पद्धतीने जर पाहिलं तर युनिट नंबर 3 चं वेटेज हे सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे प्रथम मी युनिट नंबर 3 आहे त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे आणि युनिट नंबर 4 चे सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट्स आजच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. म्हणून प्रथम आपण युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 म्हणजे असे 24 प्लस 12 असे 36 मार्काचे इम्पॉर्टंट टॉपिक्स या लेक्चरमध्ये सांगेल आणि बाकीच्या युनिटचे नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल. तर बाळांनो बघून घ्या युनिट 3 आणि युनिट 4 चे इम्पॉर्टंट टॉपिक्स. युनिट 3 चं वेटेज हे सगळ्यात जास्त आहे 24 मार्कांचं. तेव्हा माझ्या बरोबर लिहून घ्या बाळांनो, युनिट नंबर 3 चं जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते लिहून घ्या. मी ऍडव्हान्स सर्वेला ज्या पद्धतीने इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले ते त्याच मधून आले होते बाळांनो, त्यामुळे खूप महत्वाचं हे युनिट टॉपिक लिहून घ्या. युनिट नंबर 3 च्या टॉपिक्स. युनिट नंबर 3 आहे आपला बाळांनो कॉन्क्रीट अँड इट्स टेस्टिंग. कॉन्क्रीट आणि कॉन्क्रीटवर केल्या जाणाऱ्या टेस्टिंग असं आपलं युनिट नंबर 3 आहे, ज्याचं वेटेज आहे 24 मार्कांचं. बरं, याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला कॉन्क्रीटची डेफिनेशन करायची बरं का. कॉन्क्रीटची डेफिनेशन खूप वेळा एक्झामला आलेली आहे. ठीक आहे. कॉन्क्रीटच्या डेफिनेशन नंतर कॉन्क्रीट तयार करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सची डायरेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायची आहे. म्हणजे प्रथम करतात प्रोक्युरमेंट ऑफ इन्ग्रेडियंट्स, मग करतात स्टोरेज अँड हँडलिंग, मग करतात बॅचिंग, मग करतात मिक्सिंग, मग करतात ट्रान्सपोर्टिंग. असं तुम्हाला एक एक प्रोसिजर स्टेप वाईज लिहायची, फक्त नाव लिहायचे. स्टेप सुद्धा खूप वेळा एक्झामला आलेले कॉन्क्रीट तयार करण्याच्या स्टेप्स. त्यानंतर तुम्हाला कॉन्क्रीटिंग ऑपरेशन करताना जे काही सुपरविजनची गरज आहे, नेसेसिटी ऑफ सुपरविजन. सुपरविजनची नेसेसिटी या ठिकाणी तुम्हाला पाठ करायची. खूप वेळा एक्झामला आली आहे की कॉन्क्रीट तयार करताना किंवा कॉन्क्रीटिंग ऑपरेशन करताना सुपरविजनची काय गरज आहे ते तुम्हाला या ठिकाणी करायचंय बाळांनो. खूप वेळा एक्झामला आले. त्यानंतर बाळांनो तुम्हाला पाहायचंय डिफरंट ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट. बरं का, कॉन्क्रीटचे जे वेगवेगळे ग्रेड्स आहेत अकॉर्डिंग टू IS कोड 456/2000 या IS कोड नुसार कॉन्क्रीटचे इम्पॉर्टंट ग्रेड कोणते, कॉन्क्रीट ग्रेडची डेफिनेशन पहिल्यांदा करायची तुम्हाला. आणि कॉन्क्रीटचे जे वेगवेगळे ग्रेड्स आहेत M15 कॉन्क्रीट, M10 कॉन्क्रीट, ऑर्डिनरी कॉन्क्रीट, स्टँडर्ड कॉन्क्रीट किंवा हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट ते तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. हे केल्यानंतर एवढं लिहून घ्या बाळांनो म्हणजे मला पुढचे टॉपिक सांगता येतील. त्यानंतर तुम्हाला करायचंय बाळांनो, मी जे टॉपिक सांगतोय तेवढंच व्यवस्थित करा. याच्यामध्ये तुम्हाला पुढचा टॉपिक करायचा आहे ड्युरॅबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटच्या ड्युरॅबिलिटीची डेफिनेशन करायची आहे आणि या ड्युरॅबिलिटीवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स तुम्हाला पाहायचे. ड्युरॅबिलिटी कॉन्क्रीटची आणि कॉन्क्रीटच्या ड्युरॅबिलिटीवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स तुम्हाला करायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला वॉटर सिमेंट रेशो करायचा आहे. वॉटर सिमेंट रेशोची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. वॉटर सिमेंट रेशोची डेफिनेशन आणि वॉटर सिमेंट रेशोचा जो लॉ आहे ना, डफ अब्राहम्स लॉ, तो तुम्हाला करायचा आहे. वॉटर सिमेंट रेशोची डेफिनेशन आणि वॉटर सिमेंटचा लॉ डफ अब्राहम्स लॉ तो तुम्हाला करायचा आहे. खूप वेळा एक्झामला आलेला आहे बाळांनो. बरं, डफ अब्राहम्स लॉ जेव्हा कराल तेव्हा त्याच्यामध्ये एक छोटासा ग्राफ पाहायला मिळतो. तो ग्राफ या पद्धतीचा आहे. हा ग्राफ सुद्धा बरोबर ड्रॉ करायचा बरं का, खूप महत्वाचा आहे.
त्याच्यानंतर वॉटर सिमेंट रेशोचा जो इम्पॉर्टन्स आहे, सिग्निफिकन्स, वॉटर सिमेंट रेशोचा सिग्निफिकन्स, वॉटर सिमेंट रेशोचं महत्व काय हे मी शिकवलंय ऑलरेडी, तो पण पॉइंट तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, वॉटर सिमेंट रेशोचा सिग्निफिकन्स करायचा आहे. आले इथपर्यंत बाळांनो? ठीक आहे, आता यानंतर बाळांनो तुम्हाला पाहायचंय वॉटर सिमेंट रेशोच्या सिग्निफिकन्स नंतर फ्रेश कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टी. फ्रेश कॉन्क्रीटच्या 3 प्रॉपर्टी आहेत, वर्कॅबिलिटी, सिग्रिगेशन आणि ब्लिडिंग. त्यामध्ये जे पहिलं आहे वर्कॅबिलिटी, वर्कॅबिलिटीची डेफिनेशन करायची आहे आणि वर्कॅबिलिटीला अफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला पाहिजेत. कुठलेही 4च फॅक्टर व्यवस्थित करायचे. ठीक आहे, परत वर्कॅबिलिटी कॅल्क्युलेट करण्याकरता काही टेस्ट आहेत, तर ज्या काही 4 टेस्ट आहेत मी त्या खूप चांगल्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. वर्कॅबिलिटीचे डेफिनेशन, वर्कॅबिलिटी अफेक्ट करणारे फॅक्टर, वर्कॅबिलिटी कॅल्क्युलेट करण्याकरता असलेल्या ज्या 4 टेस्ट आहेत ते 4ही टेस्ट व्यवस्थित करा. त्यातली स्लमकोन टेस्ट, स्लमकोन टेस्ट आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट हे खूप महत्वाचे आहेत. 2च टेस्ट फार महत्वाचे आहेत. कोणती टेस्ट महत्वाची आहे? जनरली ह्याच 2 टेस्ट करा फक्त. 4 टेस्ट आहेत, 4 नका करू, 2च करा. स्लमकोन टेस्ट करा आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट करा. शिकवताना मी 4ही शिकवल्यात, करा. 2 टेस्ट करायच्यात, वर्कॅबिलिटीची डेफिनेशन, त्याचे अफेक्ट करणारे 4 फॅक्टर, वर्कॅबिलिटीला अफेक्ट करणारे 4 टेस्ट आहेत. 4ही टेस्टचे नाव लक्षात ठेवा. 2 टेस्ट त्यातल्या तुम्हाला डिटेल मध्ये करायच्या, स्लमकोन टेस्ट आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्टची प्रोसिजर लिहिताना डायग्राम पण काढायची आहे. डायग्राम फार सोपी आहे. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो, ठीक आहे, आले इथपर्यंत. आता याच्यानंतर तुम्हाला करायचंय पुढचा टॉपिक सिग्रिगेशनची डेफिनेशन. सिग्रिगेशनची डेफिनेशन करायची बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, सिग्रिगेशन वर अफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत, की सिग्रिगेशन का होतं, सिग्रिगेशन होऊ नये म्हणून काय करायचं ते तुम्हाला करायचंय. ठीक आहे, त्यानंतर ब्लिडिंगची डेफिनेशन करायची आहे. ब्लिडिंगची डेफिनेशन करायची आहे आणि ब्लिडिंग वर अफेक्ट होणारे फॅक्टर्स करायचे आहेत. हे खूप सारे पॉइंट्स वाटतात, ते पण खूप छोटे छोटे पॉइंट्स आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचंय की कॉन्क्रीटची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, ती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करण्याकरता जी काही टेस्ट आपण करतो कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करण्याकरता, तर कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कशी कॅल्क्युलेट करतात? हार्डेन्ड कॉन्क्रीटची प्रॉपर्टी आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, ती कशी कॅल्क्युलेट करतात ते तुम्हाला त्याची टेस्ट लिहायची आहे की 150 बाय 150 बाय 150 चा क्यूब असतो. त्या क्यूब मध्ये आपण ते सगळं कॉन्क्रीट पाऊर करतो, मग त्या कॉन्क्रीटचं क्युरिंग करतो, मग आफ्टर 3 डेज 7 डेज आणि 28 डेज नंतरची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ त्याची चेक करतो. ओके, ते तुम्हाला करायचंय. ठीक आहे, त्यानंतर फक्त डेफिनेशन करायची बरं का, फक्त डेफिनेशन. ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीटची डेफिनेशन, त्यानंतर इम्परमियाबिलिटी, इम्परमियाबिलिटीची डेफिनेशन तुम्हाला करायची. फक्त डेफिनेशन करा. ड्युरेबिलिटी, इम्परमियाबिलिटीची डेफिनेशन, त्यानंतर क्रिपची डेफिनेशन. ठीक आहे, एवढं लिहून घ्या बाळांनो अगोदर. ड्युरेबिलिटी, इम्परमियाबिलिटी डेफिनेशन, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय नेमकं ते तुम्हाला करायचंय. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचंय बाळांनो महत्वाचं क्रिप, कॉन्क्रीटवर होणारी क्रिप ऍक्शन आणि क्रिपला अफेक्ट करणारे फॅक्टर्स. त्यानंतर करायचं श्रिंकेज, श्रिंकेज आणि श्रिंकेजला अफेक्ट करणारे फॅक्टर्स. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतो तो पुढचा कॉन्क्रीट मिक्स डिझाईनची डेफिनेशन. कॉन्क्रीट मिक्स डिझाईनची डेफिनेशन करायची आहे. कॉन्क्रीट मिक्स डिझाईनचे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा करायचे. कॉन्क्रीट मिक्स डिझाईनचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला करायचे आहेत.
त्यानंतर कॉन्क्रीट मिक्स डिझाईनच्या वेगवेगळ्या मेथड्स, कॉन्क्रीट मिक्स डिझाईनच्या मेथड्स 10 आहेत, त्यातली कुठलीही 4-5 नावं तरी लक्षात ठेवा. मिक्स डिझाईनच्या मेथड्स तुम्हाला करायच्यात. आपण जी वापरतो ती इंडियन स्टँडर्ड मेथड आहे. तर इंडियन स्टँडर्ड मेथड म्हणजे IS मेथड, ही तुम्हाला मेथड डिटेल मध्ये करायची. मी ती ऑलरेडी शिकवली आहे लेक्चर मध्ये. तर हे टॉपिक करायचे आहेत. कॉन्क्रीट मिक्स डिझाईनची डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, मिक्स डिझाईनच्या वेगवेगळ्या मेथडचे कुठल्याही 4 मेथड लक्षात ठेवा आणि इंडियन स्टँडर्ड मेथड डिटेल मध्ये करा, कारण ती एक्झामला येते. ती मी ऑलरेडी शिकवली आहे. ओके. खूप सारे थेरीचे टॉपिक्स येतात आहे, कारण 24 मार्क्ससाठी हा युनिट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करायचंय बाळांनो, कॉन्क्रीट मिक्स डिझाईनवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स. ठीक आहे. कॉन्क्रीट मिक्स डिझाईनवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स तुम्हाला करायचे. फॅक्टर्स अफेक्टिंग कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. कॉन्क्रीट मिक्स डिझाईनला अफेक्ट करणारे फॅक्टर्स तुम्हाला करायचे बाळांनो. ओके. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कशी डिटरमाइन करतात त्याची टेस्ट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर शेवटचा टॉपिक येतो या युनिटचा, तो म्हणजे NDT म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची डेफिनेशन. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची डेफिनेशन करताय, ऍडव्हान्टेज करा, लिमिटेशन करा. परत नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत? रिबाउंड हॅमर टेस्ट आहे, पल्स व्हेलॉसिटी टेस्ट आहे, पुल आउट टेस्ट आहे, वगैरे वगैरे. त्यातली रिबाउंड हॅमर मेथड, डिटेल मध्ये करायची बाळांनो आपल्याला. रिबाउंड हॅमर मेथड डिटेल मध्ये करा, रिबाउंड हॅमर मेथड. त्यानंतर तुम्हाला करायचे अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी मेथड. अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी मेथड. या मेथड खूप सारे पॉइंट्स वाटतात हे, पण 15-20 पॉइंट आहेत या युनिट मध्ये. 24 मार्कांचा हा चॅप्टर आहे. ठीक आहे. एवढे हे सगळे पॉइंट्स तुम्हाला करायचे आहेत. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, त्याच्या मेथड्स, त्यातल्या 2 मेथड थोड्या डिटेल मध्ये करा, कारण या एक्झामला येतातच. आतापर्यंत तुम्हाला युनिट 3 चे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेले आहेत, बघून घ्या. ठीक आहे. आता यानंतर मी तुम्हाला सांगतोय बाळांनो, युनिट 4 चे इम्पॉर्टंट टॉपिक्स. आता युनिट 4 जो आहे तो आपल्याला 12 मार्क्स करता आहे. 12 मार्कांचा हा चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं बाळांनो, तर यामध्ये तुम्हाला पहिला टॉपिक करायचा आहे बॅचिंग ऑपरेशन. बॅचिंग ऑपरेशन मध्ये काय केलं जातं की कॉन्क्रीट मध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याला वेगवेगळ्या भागामध्ये बॅचिंग केलं जातं. मग वे बॅचिंग आलं, व्हॉल्यूम बॅचिंग आलं. मग बॅचिंगचे टाइप्स कोणते? व्हॉल्यूम बॅचिंग आणि वे बॅचिंग. त्यामध्ये आपण वे बॅचिंग जनरली प्रिफर करतो. ठीक आहे. अजून एक टॉपिक एक्झामला येतो, तो म्हणजे डिफरन्स. बॅचिंगची डेफिनेशन करा, 2 मेथड आहेत. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन वे बॅचिंग आणि व्हॉल्यूम बॅचिंग. व्हॉल्यूम बॅचिंग आणि वे बॅचिंगचा डिफरन्स तुम्ही नक्की करा, पेपरला येतो म्हणजे येतोच. त्यानंतर तुम्हाला मिक्सर आणि मिक्सरचे टाइप्स करायचे. ठीक आहे. टिल्टिंग मिक्सर, नॉन टिल्टिंग मिक्सर यांच्यातला डिफरन्स करा. टिल्टिंग मिक्सर आणि नॉन टिल्टिंग मिक्सर यांच्यातला डिफरन्स तुम्ही करणार आहात, बरं का. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ कॉन्क्रीटची डेफिनेशन आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ कॉन्क्रीट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स. ट्रान्सपोर्टेशन ऑफ कॉन्क्रीटची डेफिनेशन आणि ट्रान्सपोर्टेशनच्या वेगवेगळ्या 8 मेथड्स आहेत. तुम्ही कुठल्याही 4 केल्या तरी पुरेशा आहेत. बरं, ट्रान्सपोर्टेशन करताना घेतले जाणारे प्रिकॉशन्स खूप वेळा एक्झामला आलेले आहेत की कॉन्क्रीटचं ट्रान्सपोर्टेशन करताना कोणकोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजे ते तुम्ही पाहणार आहात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करायची आहे कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीटची डेफिनेशन. फक्त डेफिनेशन करा आणि मेथडचे नाव माहित असू द्या.
4 कुठल्याही मेथड माहित असू द्या, 5 वेगवेगळ्या मेथड आहेत आपल्याला सिलेबसला, कुठल्याही 4 तरी मेथड माहित पाहिजे. लिहून घ्या एवढं. एवढ्या याच्यामध्ये तुमचा निम्मा युनिट कव्हर होतो एवढ्या टॉपिक मध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा जो टॉपिक तुम्हाला करायचा आहे तो टॉपिक आहे बाळांनो टाइप्स ऑफ व्हायब्रेटर. कॉम्पॅक्शन करण्याकरता व्हायब्रेटर वापरतात. व्हायब्रेटरचे टाइप्स मी डिटेल मध्ये शिकवलेत. व्हायब्रेटरचे टाइप्स त्या ठिकाणी तुम्हाला करायचे. त्यानंतर डेफिनेशन करायची आहे, क्युरिंग ऑफ कॉन्क्रीटचे डेफिनेशन. ठीक आहे. कॉन्क्रीटचं क्युरिंग आपण का करतो, कॉन्क्रीटच्या क्युरिंगची नेसेसिटी, की कॉन्क्रीटची क्युरिंग केल्यानंतर हायड्रेशन रिएक्शन होते. हायड्रेशन रिएक्शन झाल्यामुळे कॉन्क्रीटला स्ट्रेंथ अचीव होते. ठीक आहे. बरं, क्युरिंग करण्याच्या मेथड्स खूपच जास्त वेळा एक्झामला आलेल्या आहे. मेथड्स ऑफ क्युरिंग कॉन्क्रीट. कॉन्क्रीट क्युरिंग करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. 6 वेगवेगळ्या मेथड आहेत कॉन्क्रीटचे क्युरिंग करण्याच्या. कुठल्याही 4 जरी लक्षात ठेवल्या तरी पुरेशा आहेत. ठीक आहे. कॉन्क्रीटच्या क्युरिंग नंतर तुम्हाला करायचंय फॉर्मवर्क फॉर बीम. ठीक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय की बीम जे असतात त्या बीमचं फॉर्मवर्क कसं असतं ते त्या ठिकाणी तुम्हाला करायचंय. बीमचं फॉर्मवर्क तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय. ठीक आहे. त्यानंतर फॉर्मवर्क फॉर कॉलम. ठीक आहे. फॉर्मवर्क फॉर बीम बरोबर फॉर्मवर्क फॉर कॉलम करायचंय, फॉर्मवर्क फॉर स्लॅब करायचंय. याची फिगर सुद्धा करावं लागेल, हे लक्षात ठेवा. फॉर्मवर्क फॉर बीम, फॉर्मवर्क फॉर कॉलम, फॉर्मवर्क फॉर स्लॅब हे फिगर सहित करा, कारण याच्या फिगरलाच मार्क आहेत मुळात. ठीक आहे. बर, चांगल्या क्वालिटीचं फॉर्मवर्क कसं असावं, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड फॉर्मवर्क, हे पण खूप वेळा पेपरला आलेले आहे. चांगल्या क्वालिटीचं फॉर्मवर्क कसं असावं हे पण फार महत्वाचं आहे, खूप जास्त वेळा एक्झामला आलेले. बरोबर. ओके. चांगल्या क्वालिटीचं फॉर्मवर्क, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड फॉर्मवर्क तुम्हाला करायचंय. लिहून घ्या बाळांनो, इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. अजून 2-3 टॉपिक पाहिले की हा युनिट संपेल. बर, अकॉर्डिंग टू द IS कोड 456, IS कोड 456 नुसार कुठल्या मेंबरचं फॉर्मवर्क कधी रिमूव्ह करायचं ते पण तुम्हाला येतं बाळांनो. तो पुढचा टॉपिक आहे की स्ट्रिपिंग टाइम फॉर फॉर्मवर्क आहे की नाही, किंवा रिमूव्हल ऑफ फॉर्मवर्क. फॉर्मवर्कचं जे रिमूव्हल आहे फॉर्मवर्कचं रिमूव्हल केव्हा करतात, स्ट्रिपिंग टाइम त्यांचा काय असतो, तो अकॉर्डिंग टू द IS कोड 456/2000. म्हणजे याच्यामध्ये काय येणार की बीमचं कॉलमचं जे फॉर्मवर्क असतं ते 1 ते 2 दिवसामध्ये काढू शकता, 2 दिवसामध्ये. स्लॅबचं फॉर्मवर्क 3 दिवसामध्ये काढता येतं. बीम विथ सॉपेट असेल तर 7 दिवसामध्ये, स्लॅबचं फॉर्मवर्क 7 दिवस किंवा 14 दिवस असं काढता येतं. म्हणजे स्ट्रिपिंग टाइम ऑफ फॉर्मवर्क तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, खूप वेळा एक्झामला आलंय. त्यानंतर वॉटरप्रूफिंगचं महत्व, नीड फॉर वॉटरप्रूफिंग. आपण आपल्या कन्स्ट्रक्शनचं वॉटरप्रूफिंग का केलं पाहिजे, काय गरज आहे वॉटरप्रूफिंग करण्याची, ते तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर मेथड्स ऑफ वॉटरप्रूफिंग, वॉटरप्रूफिंग करण्याच्या मेथड्स कोणत्या, वॉटरप्रूफिंग करण्याच्या मेथड्स कोणत्या. खूप साऱ्या मेथड्स आहे बाळांनो, जवळपास 2 मेथड आहेत, दोन्ही करून टाका, सोपा असतं. वॉटरप्रूफिंगच्या मेथड्स कोणत्या. त्यानंतर स्ट्रक्चर मध्ये येणारे जे जॉईंट्स आहेत ते टाइप्स ऑफ जॉईंट्स तुम्हाला करायचे. टाइप्स ऑफ जॉईंट्स खूप महत्वाचा पॉइंट आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये 4 प्रकारचे जॉईंट असतात, एक्सपान्शन जॉईंट, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट, आयसोलेशन जॉईंट, कन्स्ट्रक्शन जॉईंट. हे जॉईंट्सचे टाइप्स तुम्हाला करायचे, सगळेच करायचे यामध्ये, कारण सगळेच इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि जॉईंट्स मध्ये आपण जे मटेरियल वापरतो ना ते कोणतं मटेरियल यूज करतो ते पण करा, खूप सोपं असतं. तर एवढे टॉपिक्स तुम्हाला करायचे युनिट नंबर 4 मध्ये. युनिट नंबर 3 मध्ये जास्त टॉपिक आहे कारण त्याचं वेटेज जास्त आहे. युनिट नंबर 3 मध्ये जवळपास फक्त 10 ते 15 टॉपिक आहेत फक्त. याची डेफिनेशन आणि छोटे छोटे फॅक्टर्स असतात, थोड्या डायग्राम सुद्धा आहेत, त्या व्यवस्थित करा.
बाकीच्या युनिटचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स.